मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र या विषयावरील इयत्ता 12वीची मी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. नमुना आहे हा विषय अर्थशास्त्र इयत्ता 12वी नवीन अभ्यासक्रमानुसार. आणि हा विषय 12वी कला आणि वाणिज्य म्हणजे कॉमर्स शाखेला उपयोगी आहे. हा सराव म्हणून करा. नमुना प्रश्नपत्रिका आहे. ही माझी प्रश्नपत्रिका दुसरी आहे. पहिली एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे, या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. त्या प्रश्नपत्रिकेतले आणि या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न वेगवेगळे आहेत. 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ही आणि संपूर्ण 1 ते 10 प्रकरणावर आधारित आहे. म्हणजे बोर्ड परीक्षेला जशी प्रश्नपत्रिका असेल त्या प्रकारची प्रश्नपत्रिका नमुना सराव आहे. उत्तरासहित तो तयार केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर मोठं होईल, पण शेवटपर्यंत जरूर पहा. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते यावरून लक्षात येईल. प्रश्न पहिला अ आहे. योग्य पर्याय निवडा 5 गुणांच्यासाठी. क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना. पर्याय दिलेले आहेत. अ राष्ट्रीय उत्पन्न, ब सामान्य किंमत पातळी, क घटक किंमत, ड उत्पादन किंमत. आणि त्याला पर्याय कोणकोणते यातलं अचूक ओळखायचे 4 पैकी. ब क ड, अ ब क आणि क ड. आता सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या कोणत्या संकल्पना आहेत? अचूक उत्तर आहे क आणि ड. म्हणजे घटक किंमत आणि उत्पादन किंमत या दोन्हींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो आणि राष्ट्रीय उत्पन्न सामान्य किंमत पातळीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. क्रमांक 2चं विधान आहे. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची सीमांत उपयोगिता टिंबटिंब आहे. अ वाढते, ब स्थिर राहते, क घटते, ड वाढते आणि नंतर घटते. याचं अचूक उत्तर आहे स्थिर राहते. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर राहते. तिसरं विधान आहे. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो. पर्याय दिलेले आहेत. अ उत्पादन पद्धती, ब उत्पन्न पद्धती, क खर्च पद्धती आणि ड उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण. अचूक उत्तर आहे उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचं एकत्रीकरण भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना केलं जातं. चौथं विधान आहे. सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. अ रोजगार निर्मिती, ब अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था, क कल्याणकारी उपाययोजना, ड वस्तू व सेवांची निर्यात. आणि पर्याय दिलेले आहेत. क ड, अ ब फक्त ब आणि अ क ड. सरकारचं अनिवार्य म्हणजे आवश्यक सक्तीचं कार्य जे आहे ते अचूक उत्तर आहे फक्त ब. म्हणजे अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था हे सरकारचं अनिवार्य कार्य आहे. 5वं विधान दिलेलं आहे. पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात टिंबटिंब दिलेलं आहे. अ प्रत्यक्ष संबंध असतो, ब व्यस्त संबंध असतो, क कोणताही बदल नाही, ड प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. पर्यायी वस्तूची मागणी आणि किंमत यात अचूक उत्तर आहे व्यस्त संबंध असतो. वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते, असा व्यस्त संबंध असतो. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. त्याला 5 गुण असतील आणि 5च पारिभाषिक शब्द लिहायचे आहेत. क्रमांक 1 भांडवलाचा मोबदला, त्याला म्हणतात व्याज. 2 पावसाळ्यात रेनकोटपासून मिळणारी उपयोगिता, काल उपयोगिता. 3 मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण म्हणजे मागणी वक्र. 4 2 भिन्न काळात एखाद्या चलात झालेल्या बदलांचे मापन करणारे सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक. आणि 5 मागणीतील अनंत बदलांमुळे होणारी लवचिकता, मागणीची संपूर्ण लवचिकता किंवा पूर्ण लवचिकता असं
म्हणतात, अनंत लवचिकता. क आकडा आहे, सहसंबंध पूर्ण करा. 5 गुणांच्यासाठी 5 रिकाम्या जागा आहेत भरायला. क्रमांक 1, सरकारी रोखे बाजार, त्याचा संबंध आहे भांडवल बाजार. तर कर्ज कंपन्या, त्याचा संबंध आहे नाणे बाजार. 2, प्रशासकीय खर्च, रिकामी चौकट. संशोधन व विकास, विकासात्मक खर्च. मग प्रशासकीय खर्चाचा संबंध आहे विकासेतर खर्च. 3, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, तर स्थूल अर्थशास्त्र जंगल. 4, पेन व शाई पूरक वस्तू आहेत, तर चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू आहेत. 5, तात्विक अडचण हस्तांतरित देणे, तर मालाच्या साठ्याचे मूल्य ही कोणती अडचण आहे, तर व्यावहारिक अडचण. ड, प्रश्न पहिल्यातलाच ड आहे. विसंगत शब्द ओळखायला 5 गुण आहेत. क्रमांक 1, नफा, भूमी, श्रम आणि भांडवल या गटात किंवा विसंगत असा शब्द ओळखायचा आहे, म्हणजे गटात बसत नाही असा. तर नफा, कारण भूमी, श्रम, भांडवल हे उत्पादनाचे घटक आहेत आणि नफा हा उत्पादन घटकाचा मोबदला आहे, संयोजकाचा, म्हणून गटात बसत नाही. 2, शिक्षक, गायक, दंतवैद्य, खुर्ची. उत्तर आहे खुर्ची, हा गटामध्ये न बसणारा शब्द. 3, हिरे, सोने, चांदी आणि पाणी. उत्तर आहे पाणी, गटात न बसणारा शब्द किंवा विसंगत शब्द आहे, बाकीचे धातू आहेत. 4, पट्टी, पेन्सिल, गहू, कागद. तर कागद गहू हा खाण्याचा पदार्थ आहे आणि पट्टी, पेन्सिल, कागद इतर वेगळे वापरायचे पदार्थ आहेत, म्हणून हे गटामध्ये बसत नाही, गहू. 5, वही, पेन, पंखा आणि श्रम. तर गटात न बसणारा शब्द किंवा विसंगत आहे श्रम. वही, पेन, पंखा हे जे वेगळे वस्तू आहेत आणि श्रम हा उत्पादनाचा घटक आहे. प्रश्न दुसरा आहे, खालील उदाहरणांच्या आधारे, उदाहरण दिलेलं आहे त्याच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 5 पैकी फक्त 3 सोडवायच्या, गुण आहेत 6, म्हणजेच एका संकल्पनेला 2 गुण असतील. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि स्पष्टीकरणाला 2रा गुण. क्रमांक 1, राजेशने त्याला 1 महिन्याच्या कालावधीत किती वेळा रिक्षाने प्रवास करावा लागतो हे मोजण्याचे ठरवले. उत्तरातील संकल्पना आहे वैयक्तिक मागणीचा अभ्यास, याला 1 गुण मिळेल आणि स्पष्टीकरणाला 2रा गुण असेल. एका विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला एका व्यक्तीने म्हणजेच ग्राहकाने केलेली वस्तूची किंवा सेवेची मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी होय. वैयक्तिक मागणीचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो, असं स्पष्टीकरण लिहायचं, म्हणजे 2रा गुण मिळेल. दुसरी संकल्पना पाहूया. कागद निर्मितीच्या कारखान्यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मनोहर बाजारपेठेत कमी कागद पुरवू शकला. उदाहरणातील संकल्पना आहे पुरवठ्यातील घट. संकल्पनेचे स्पष्टीकरण लिहायचं. वस्तूची किंमत स्थिर असताना इतर परिस्थिती प्रतिकूल झाल्यामुळे वस्तूंचा पुरवठा कमी होणे म्हणजे पुरवठ्यातील घट होय. तिसरी संकल्पना पाहूया. भारतीय रेल्वे मंडळाने नवीन प्रवास मार्गावर रात्री 12 ते सकाळी 8 या कालावधीतील प्रवासासाठी जास्त भाडे आकारणे आणि सकाळी 8 ते 12 या कालावधीतील प्रवासासाठी कमी भाडे आकारणी करण्याचे ठरवले. उदाहरणातील संकल्पना आहे कालपरत्वे मूल्यभेद आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण करायचं. ज्या मक्तेदारीत वस्तूची विक्री करताना काळानुसार मूल्यभेद केला जातो त्या मूल्यभेदास कालपरत्वे मूल्यभेद असे म्हणतात. चौथी संकल्पना आहे यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शैलेशने मित्राकडून कर्जाऊ रक्कम घेतली. या उदाहरणात संकल्पना आहे खाजगी वित्त व्यवहार. संकल्पनेचे स्पष्टीकरण करायचं. स्वहिताची पूर्तता करण्यासाठी एखादी व्यक्ती किंवा खाजगी उद्योग संस्था जे वित्त व्यवहार करते त्या वित्त व्यवहारांना खाजगी वित्त व्यवहार म्हणतात. 5वी संकल्पना आहे क ही बँक तिच्या ग्राहकांना डीमॅट सवलती, सुरक्षित ठेव कप्पे, इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरवते. उदाहरणातील संकल्पना आहे व्यापारी बँकांची सहाय्यक कार्ये. स्पष्टीकरण.
व्यापारी बँका या ग्राहकांना अनेक ग्राहकोपयोगी सेवा पुरवतात. या सेवा पुरवण्याच्या कार्यास व्यापारी बँकांची सहाय्यक कार्य असे म्हणतात. प्रश्न दुसऱ्यातलाच ब आहे. फरक स्पष्ट करा. 5 पैकी फक्त 3 सोडवायचे आणि गुण आहेत 6, म्हणजे एका फरकाला 2 गुण आहेत. फरक आहे क्रमांक 1 रूप व काल उपयोगिता, 2 अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार, 3 निव्वळ देशांतर्गत उत्पादन व निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, 4 लास्पेयर निर्देशांक व पाश्चेचा निर्देशांक, 5 इच्छा व मागणी. आपण आता फरक कसा लिहायचा ते पाहूया. 5ही फरक पाहू आपण. क्रमांक 1 रूप उपयोगिता, काल उपयोगिता. एका रकान्यात रूप उपयोगिता लिहायचं, काल उपयोगिता दुसऱ्या रकान्यात, आणि मुद्दा लिहायचा आहे. पहिल्यांदा अर्थ लिहायचा, याला 1 गुण, आणि दुसरा फरकाचा मुद्दा लिहिला की दुसरा गुण, असं 2च लिहा. जर तुम्हाला खात्री नसेल, एखादं चुकेल असं जर वाटत असेल तर 3रा लिहा, पण इथे वेळ घालवू नका. 2च मुद्दे लिहा. जास्त लिहिले म्हणजे 2 पेक्षा अधिक गुण मिळणार नाहीत. अर्थ लिहायचा. रूपच्या बाजूला पाहूया. वस्तूच्या स्वरूपात बदल करून निर्माण केलेली उपयोगिता म्हणजे रूप उपयोगिता. कालच्या भागात पाहूया. वस्तूच्या वापर करण्याच्या काळात बदल करून निर्माण केलेली उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता. दुसरा मुद्दा आहे निर्मिती. वस्तूचा रंग, रूप, आकार, बाह्य स्वरूप इत्यादींमध्ये बदल करून रूप उपयोगिता निर्माण केली जाते. काल उपयोगितेच्या भागात साठवणीच्या सोयींचा वापर करून काल उपयोगिता निर्माण केली जाते. दुसरा फरक आहे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. त्याचा अर्थ लिहू आपण. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय. राष्ट्रांच्या भौगोलिक सीमांच्या बाहेर म्हणजे इतर देशांशी केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय. फरकाचा दुसरा मुद्दा लिहायचं चलन. अंतर्गत व्यापारात वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री करताना स्वदेशी चलनाचा वापर केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री करताना परकीय चलनाचा वापर केला जातो. तिसरा फरक आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. अर्थ बाजारभावानुसार आलेल्या स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा खर्च वजा जाता मिळणारे उत्पन्न म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. बाजारभावानुसार आलेल्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केला असता मिळणारे उत्पन्न म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. सूत्र लिहूया. निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा घसारा. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. चौथा फरक लिहायचा आहे लास्पेयरचा निर्देशांक आणि पाश्चेचा निर्देशांक. पहिला मुद्दा घेतलाय वैशिष्ट्य. मूळ वर्षातील वस्तूंच्या परिमाणांच्या आधारे निर्देशांक मोजणे हे पाश्चेच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. चालू वर्षातील वस्तूंच्या परिमाणांच्या आधारे निर्देशांक मोजणे हे पाश्चेच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य. इथे मूळ वर्षाने आणि इथे चालू वर्षाने. सूत्र लिहायचं आहे. लास्पेयरचा निर्देशांक बरोबर समेशन P1 Q0 छेद समेशन P0 Q0 गुणिले 100. आणि पाश्चेच्या निर्देशांकाचं सूत्र लिहायचं आहे. पाश्चेचा निर्देशांक बरोबर समेशन P1 Q1 छेद समेशन P0 Q1 गुणिले 100. दोन्ही सूत्र लिहा. पाचवा फरक आहे इच्छा आणि मागणी. अर्थ लिहायचा. एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. मागणीच्या भागात लिहायचं खरेदी शक्तीचे पाठबळ व पैसे खर्च करण्याची मानसिक तयारी यांचे पाठबळ असणारी इच्छा म्हणजे मागणी होय. दुसरा फरकाचा मुद्दा किंमत, स्थळ व काळ यांच्याशी संबंधित. किंमत, काळ व स्थळ या घटकांशी इच्छेचा संबंध नसतो. किंमत, स्थळ, वेळ या घटकांशी मागणीचा संबंध असतो. प्रश्न क्रमांक आहे 3 अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 पैकी फक्त 3 सोडवायची आणि त्याला 12 गुण आहेत.
म्हणजे 4 गुणांच्यासाठी एक प्रश्न असणार आहे. 1. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. 2. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. 4. एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा. 5. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. या 5 प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते सविस्तर आपण पाहूया. क्रमांक 1. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. 1. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढ उतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. 2. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. 3. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना सुचविली जाते. 4. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पहिलं वैशिष्ट्य स्थूल आर्थिक संकल्पना. एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. 2. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नयेत. उदाहरणार्थ, शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. 3. निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ, भांडवली वस्तूंची होणारी झीज. 4. विदेशी निव्वळ उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य म्हणजे X-M आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणे R-P यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. 5. आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. 6. प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते. 7. पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य किंवा विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. प्रश्न क्रमांक 3. विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. संकल्पना स्पष्ट करायला 1 गुण आणि प्रकारासाठी 3 गुण. विदेशी व्यापाराचा अर्थ. विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय. याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. व्याख्या पाहूया आपण आता. व्याख्या. प्राध्यापक मॅक्स वॉसरमन आणि हल्टमन यांची व्याख्या आहे.
विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. विदेशी व्यापाराचे प्रकार. विदेशी व्यापाराचे खालीलप्रमाणे 3 प्रकार पडतात. 1 आयात व्यापार, 2 निर्यात व्यापार आणि 3 पुनर्निर्यात व्यापार. त्यातला पहिला प्रकार आयात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. किंवा स्वदेशाकडून परदेशातील वस्तू व सेवांचा केला गेलेला अंतःप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. उदाहरणार्थ भारत, इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची आयात करतो. 2 निर्यात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. किंवा एका देशातून दुसऱ्या देशात केला जाणारा वस्तूंचा बहिर्प्रवाह होय. उदाहरणार्थ भारत, चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यासारख्या वस्तूंची निर्यात करतो. 3 पुनर्निर्यात व्यापार. वस्तूंची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. उदाहरणार्थ जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशातून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातील विविध देशांना ते विकले जाते. प्रश्न 4 आहे. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध. वस्तूच्या विविध नगांपासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात परस्पर संबंध असतो. त्याचा आपण तक्ता पाहूया. परस्पर संबंध कसा आहे तो हा तक्ता महत्त्वाचा आहे. क्षवस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. क्षवस्तूचे नग घेतलेले आहेत क्रमाने 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे घेतलेले आहेत आणि एकूण उपयोगिता वाढत जाते. 10, 18, 14, 10, 18, 24, 28 आणि 30. इथे 30ला स्थिर झाली आणि पुन्हा 6व्या नगाला तेवढीच स्थिर आहे आणि 7व्या नगाला मात्र घटत गेलेली आहे. ती 28 झालेली आहे इथे. आणि सीमांत उपयोगिता मात्र 10, 8, 6, 4, 2 आणि 6व्या नगाला 0 झालेली आहे आणि 7व्या नगाला ऋणात्मक झालेली आहे -2. आता हा जो संबंध आहे तो संबंध आपण स्पष्ट करताना विधानं लिहावी लागतील आणि आकृती पण काढावी लागेल की एकूण उपयोगिता सुरुवातीला वाढत जाते, एके ठिकाणी स्थिर होते आणि नंतर कमी होते. सीमांत उपयोगिता मात्र सतत कमी होत जाते, एका ठिकाणी 0 होते आणि नंतर ऋण होत जाते. जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक आहे, पहा इथे 30, त्यावेळेला सीमांत उपयोगिता 0 असते. नंतर पहिल्या नगाची एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान आहे. अशा विधानांचा आपल्याला समावेश करायचा आहे आणि आकृती काढायची आहे. तक्त्यावरून आकृती घेतली आहे. इथे घेतलेली आहे एकूण व सीमांत उपयोगिता घेतलेली अ आणि य अक्षावर आणि क्ष अक्षावर घेतलेले आहेत वस्तूचे नग. सगळे बिंदू दिलेले जर जोडले, हे बिंदू जोडले तुम्ही तर हा सीमांत उपयोगितेचा वक्र तयार होतो. तो डावीकडून उजवीकडे खाली घसरत जातो आणि इथे मायनस होतो आणि एकूण उपयोगितेचा वक्र सुरुवातीला वाढत जातो, इथे स्थिर होतो आणि नंतर कमी होत जातो. याला कमाल समाधानाचा बिंदू असं म्हणतात किंवा तृप्तिबिंदू म्हणतात. आणि इथे 30 प्रमाण आहे. इथे सर्वाधिक आहे एकूण उपयोगिता. तो जर लंब खाली टाकला तर त्या 6व्या नगाला सीमांत उपयोगिता जी 0 आहे तो बिंदू आहे. म्हणजे जेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते आणि जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होत जाते तेव्हा एकूण उपयोगिता घटत जाते. हे सगळं विश्लेषण लिहावं लागेल आणि मग हा एकूण उपयोगितेचा आणि सीमांत उपयोगितेचा वक्र तक्त्यावरून काढायचा. याचा सराव करावा लागेल. वारंवार कागदावर काढून पहा. आलेख कागदाची गरज नाही, साध्या कागदावर काढला तरी चालेल. आणि मग याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामधील परस्पर संबंध. नंबर 1, सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असतात. एकूण उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता. 2, क्षवस्तूच्या नगाचा उपभोग जसजसा घेतला जातो तसतशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते
आणि सीमांत उपयोगिता घटत जाते. एकूण उपयोगिता वाढते, सीमांत उपयोगिता घटते, असं बाणाने दाखवले. 3 नंबर 3, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते म्हणजे जास्तीत जास्त असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा किंवा तृप्तिबिंदू दर्शवते. एकूण उपयोगिता महत्तम, सीमांत उपयोगिता 0. 4, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. ही स्थिती उपभोक्त्याचे असमाधान दर्शवते. म्हणजे एकूण उपयोगिता कमी होते तेव्हा सीमांत उपयोगिता घटते, असमाधान. 5, सर्वाधिक समाधानाचा किंवा तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो, कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काहीही भर पडत नाही. 6, सर्वाधिक समाधानाच्या किंवा तृप्तीच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू लागतात, असं स्पष्टीकरण लिहायचं. क्रमांक 5वा प्रश्न आहे, अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. 1, काही विक्रेते. अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. तसेच त्यांच्या किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. नंबर 2चं वैशिष्ट्य, परस्परावलंबन. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयांच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. 3, जाहिरात. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिराती मोहीम हाती घेऊ शकते. 4, प्रवेशावर निर्बंध. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, जसे की सरकारी परवाना, पेटंट इत्यादी. 5, समानतेचा अभाव. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही आकाराने लहान तर काही मोठ्या असतात. 6, अनिश्चितता. या बाजारात लक्षणीय किंवा विचारात घेण्याइतपत अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात. कोणतेही 4 ते 5 मुद्दे लिहा. प्रश्न क्रमांक आहे 4, खालील विधानांशी सहमत आहात की असहमत ते कारण स्पष्ट करा. केवळ 5 पैकी 3च सोडवायचे. गुण आहेत 12 आणि सहमत शब्द लिहायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 3 गुण. जरी तुम्हाला स्पष्टीकरण आलं नाही तरी पण सहमत की असहमत 5ही विधानांच्या समोर लिहून ठेवल्यास त्यातले अंदाजाने तरी 3 बरोबर येतील, 2 बरोबर येतील, असं होऊ शकतं. क्रमांक 1, साठा व पुरवठा यात फरक आहे. 2, वस्तू व सेवा म्हणजे GST कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली. 3, गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी जास्त होते. 4, राष्ट्रीय उत्पन्न मापनात मध्यम वस्तूचे पैशातील मूल्य मोजले जाते. 5, मक्तेदारी बाजारात विक्रेता किंमत करता असतो. आता या सहमत असहमत प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण सविस्तर पाहूया. क्रमांक 1, साठा व पुरवठा यात फरक आहे. उत्तर लिहिताना लिहायचं, या विधानाशी मी सहमत आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे म्हणजे सहमत आहे. त्याची कारणे लिहायची. 1, विक्रेत्याकडे अस्तित्वात असलेली वस्तूंची एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. साठा हा संभाव्य पुरवठा असतो. विशिष्ट किमतीला विशिष्ट कालावधीत विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली वस्तूंची नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. 2, साठा हा उत्पादनावर अवलंबून असतो. पुरवठा हा साठ्यावर व किमतीवर अवलंबून असतो. 3, साठा हा स्रोत आहे, या उलट पुरवठा हा प्रवाह आहे. 4, साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो, परंतु पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. अशा प्रकारे साठा व पुरवठा यात फरक आहे. दुसरं विधान दिलेलं आहे सहमत असहमतसाठी. वस्तू व सेवा कराने म्हणजे GST
भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. या विधानाशी मी सहमत आहे. कारण पहिलं एक, भारतात वस्तू व सेवा कर म्हणजे GST 1 जुलै 2017 पासून अंमलात आला आहे. वस्तू व सेवा कर हा देशभरातील सर्व वस्तू व सेवांवर आकारला जाणारा एक व्यापक अप्रत्यक्ष कर आहे. 2, केंद्र शासनाचा केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क, राज्यांचा मूल्यवर्धित कर, प्रवेश कर, करमणूक कर इत्यादी करांऐवजी वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला आहे. 3, ग्राहकाला विकल्या जाणाऱ्या वस्तू व सेवेच्या किमतीत आता विविध अप्रत्यक्ष करांचा समावेश न होता वस्तू व सेवा कराचा समावेश होतो. ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करत असताना वस्तू व सेवांच्या किमतीत समाविष्ट असणारा वस्तू व सेवा कर भरतो. अशा प्रकारे वस्तू व सेवा कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. 3, जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी जास्त होते. या विधानाशी मी असहमत आहे. कारण 1, सर रॉबर्ट गिफेन या इंग्रज अर्थशास्त्रज्ञाने हलक्या दर्जाच्या वस्तूंची म्हणजे गिफेनच्या वस्तूंची किंमत कमी झाल्यास त्यांची मागणी जास्त न होता कमी होत असल्याचे स्पष्ट केले. 2, गिफेनच्या वस्तूंची किंमत कमी झाल्यास व्यक्तीचे वास्तव उत्पन्न वाढते व त्यातून चांगल्या प्रतीच्या वस्तूंची मागणी केली जाते. 3, उदाहरणार्थ वनस्पती तुपाची किंमत कमी झाल्यास वनस्पती तुपाची मागणी कमी होते व शुद्ध तुपाची मागणी वाढते. म्हणजेच गिफेनच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद ठरतात. या संकल्पनेस गिफेनचा विरोधाभास असे म्हटले जाते. क्रमांक 4, राष्ट्रीय उत्पन्न मापनात मध्यम वस्तूंचे पैशातील मूल्य मोजले जाते. या विधानाशी मी असहमत आहे. कारण 1, राष्ट्रीय उत्पन्न मापनात केवळ अंतिम वस्तूंचे पैशातील मूल्य मोजले जाते. अंतिम वस्तूत मध्यम वस्तूंच्या मूल्यांचा समावेश झालेला असतो. 2, उदाहरणार्थ ब्रेडच्या किमतीत गव्हाच्या तसेच गव्हाचे पीठ तयार करण्याच्या किमतीचा समावेश केलेला असतो. त्यामुळे केवळ ब्रेड या अंतिम वस्तूचे मूल्य उदाहरणार्थ 14 रुपये विचारात घेतले जाते. 3, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अंतिम वस्तूच्या पैशातील मूल्याबरोबरच मध्यम वस्तूंच्या पैशातील मूल्याची गणना केली असता दुहेरी गणना होते. दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्न वास्तवातल्यापेक्षा अनेक पटींनी अधिक दिसते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मापनात मध्यम वस्तूंचे पैशातील मूल्य मोजले जात नाही. प्रश्न क्रमांक 5 आहे सहमत असहमत मधलाच. मक्तेदारी बाजारात विक्रेता हा किंमत करता असतो. या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1, मक्तेदारी बाजारात वस्तूंची विक्री करणारा एकच विक्रेता किंवा उत्पादक असतो, त्याला दुसरा स्पर्धक नसतो. 2, मक्तेदारी बाजारात उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूला पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात. नैसर्गिक, तांत्रिक, कायदेशीर बाबी इत्यादी घटकांमुळे मक्तेदाराने उत्पादित केलेल्या वस्तूसारखी तंतोतंत एक सारखी वस्तू इतर उत्पादन संस्था तयार करू शकत नाहीत. 3, मक्तेदारी बाजारात मक्तेदार हा एकमेव विक्रेता असल्यामुळे मक्तेदारास वस्तूच्या बाजार पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते व त्याला त्याच्या इच्छेनुसार वस्तूची किंमत आकारता येते. मक्तेदारास मूल्यभेदही करणे शक्य असते. अशा प्रकारे मक्तेदारी बाजारात विक्रेता हा किंमत करता असतो. प्रश्न क्रमांक आहे 5. प्रश्न 5 असा असेल, खालील तक्ता, उतारा, आकृती यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 पैकी फक्त 2 सोडवायचे आहेत आणि 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. आता आपण इथे 3ही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. त्यातला पहिला आहे, पुढील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथे अ आणि य अक्षावर घेतलेली आहे किंमत आणि क्ष अक्षावर घेतलेली आहे मागणी. आता इथे दाखवलेली आहे अ आणि क ही किंमत आहे. क किंमत स्थिर आहे आणि हे जे वक्र दाखवलेले आहेत, हा पहिला म हा जो वक्र आहे मूळ मागणीचा वक्र आहे. त्यानंतर मागणीचा वक्र म1 झाला. याचा अर्थ इकडे मागणी वाढलेली आहे, ती मागणीतील वृद्धी.
नंतर मागणी कमी झालेली आहे, म2 वक्र इकडे हा जो टाकलेला आहे इथे B2 झालेली आहे आणि इकडे मागणीचा ऱ्हास झालेला आहे. याचा अर्थ किंमत कायम असताना मागणीत बदल होत आहेत. इकडे होते मागणीतली वाढ आणि इकडे होते मागणीतली घट किंवा ऱ्हास, या संकल्पना आहेत. म्हणजेच इथे मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास दर्शवलेला आहे या आकृतीमध्ये. आता प्रश्न कोणते विचारलेले आहेत ते आपण पाहूया. काय सांगितले? पहिला प्रश्न, उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. 2 डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. 3 वस्तूची किंमत. आणि 4 मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना स्पष्ट करायची. उत्तरं आपण पाहूया. आता उत्तरे. पहिला आहे उजवीकडे स्थानांतरित होणारा वक्र जो आहे मागणीतील वृद्धी दर्शवतो. डावीकडे स्थानांतरित होणारा आहे तो ऱ्हास दर्शवतो. आणि किंमत आहे अक, ती आपण पाहिली. आणि मागणीतील वृद्धीची संकल्पना स्पष्ट करूया. वस्तूच्या किमतीत बदल न होता इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्यास वस्तूची मागणी जास्त होते, त्याला मागणीतील वृद्धी म्हणतात. 2 मागणीतील ऱ्हास. वस्तूच्या किमतीत बदल न होता इतर परिस्थितीत प्रतिकूल बदल झाल्यास वस्तूची मागणी कमी होते, त्यास मागणीतील ऱ्हास म्हणतात. 4 गुणांच्यासाठी प्रश्न. दुसरा प्रश्न पाहूया आपण. काल्पनिक पुरवठा पत्रक तयार करून पुरवठा वक्र काढा. आता काल्पनिक एक तक्ता तयार करायचा आणि पुरवठ्याचा वक्र काढायचा. आता पाहूया काल्पनिक पुरवठा पत्रक. त्यामध्ये किंमत रुपयामध्ये दिलं आणि पुरवठा प्रतिदिन नगसंख्या दिली आहे. किंमत 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये अशी काय होते वाढत गेली. त्यावेळेला पुरवठासुद्धा 10, 20, 30, 40 असा वाढत गेला. म्हणजे किंमत आणि पुरवठ्याचा समसंबंध. या उलट पण जाऊ शकतो. किंमत जर 5, 4, 3, 2, 1 अशी कमी होत गेली तर पुरवठासुद्धा 50, 40 असा 10 पर्यंत कमी होत जातो. म्हणजे किंमत आणि पुरवठ्याचा समसंबंध इथे दिसून येतो. आता हेच यावरून वक्र काढायचा किंवा आकृती काढायची आहे. अ आणि य अक्षावर किंमत घ्यायची, अ आणि क्ष अक्षावर पुरवठा घ्यायचा. आणि 1, 2, 3, 4, 5 किंमत घेतली, 10, 20, 30, 40, 50 पुरवठा घेतलेला आहे. आणि मग ते बिंदू जोडले तर अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे जाणारा प हा पुरवठा वक्र तयार होतो. 3 खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा वाचायचा, 1, 2, 3 वेळेला उतारा वाचायचा, प्रश्न वाचायचा, मग उत्तर सहज सापडतं. लोकांचे वृद्धत्व, अनारोग्य, अपंगत्व आणि दारिद्र्य यावरील उपाय म्हणून शासनाने नियमित रक्कम द्यावी ही सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना आहे. ही कल्पना मुळातूनच बदलली गेली पाहिजे. लाभार्थ्यांना धनादेश लिहून देण्याच्या पद्धतीपासून त्याची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था करण्याकडे सामाजिक सुरक्षेत संकल्पनात्मक बदल व्हायला हवा. यामध्ये त्यांना बऱ्यापैकी स्वावलंबनाच्या दृष्टीने सक्षम करण्याचाही समावेश असला पाहिजे. आणखी आहे परिच्छेद. सामाजिक सुरक्षेच्या धनादेश लिहा या प्रारूपाला श्रीमंत जगाच्या लोकसंख्या संक्रमणाच्या पर्याप्त अवस्थेत वारसा लाभला आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील काम न करणाऱ्या लोकांची काळजी घेण्यासाठी वसूल केले जाणारे कर पुरेशा प्रमाणात मिळू शकतील इतक्या प्रमाणात काम करणाऱ्या लोकांची संख्या असते. भारतासारख्या कमी श्रीमंत देशासाठी हे प्रारूप अनुकूल नाही. भारतातील लोकसंख्येचे वाढते आयुर्मान, वाढते शहरीकरण व त्यामुळे होणारे स्थलांतर यामुळे हे प्रारूप योग्य ठरत नाही. शहरीकरणाअंतर्गत सामाजिक सुरक्षा स्थितीशील समाजापेक्षा वेगळी असते. आता यावर प्रश्न कोणते आहेत ते पाहूया आपण. प्रश्न दिलेले आहेत. 1 सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना सांगा. 2 या उतार्यात सामाजिक सुरक्षेत कोणता संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे. 3 श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा कोणता आहे. 4 भारताच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे भारतात सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप अनुकूल ठरत नाही. याची उत्तरं कशी लिहायची ते पाहू आपण. क्रमांक 1 लोकांचे वृद्धत्व, अनारोग्य, अपंगत्व आणि दारिद्र्य यावरील उपाय म्हणून शासनाने या व्यक्तींना नियमित रक्कम द्यावी ही सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना आहे. 2 लाभार्थ्यांना धनादेशाच्या स्वरूपात पैसे देण्याऐवजी त्यांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था करणे व त्यांना स्वावलंबी बनवणे या स्वरूपाचा सामाजिक सुरक्षेत
संकल्पनात्मक बदल या उतार्यात सुचवण्यात आला आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहू. लोकसंख्या संक्रमणाची पर्याप्त अवस्था हा श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा आहे. 4. कमी आर्थिक संसाधने, लोकसंख्येचे वाढते आयुर्मान, वाढते शहरीकरण व त्यामुळे होणारे स्थलांतर इत्यादी भारताच्या वैशिष्ट्यांमुळे सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप भारतासाठी अनुकूल ठरत नाही. प्रश्न क्रमांक 6 आणि शेवटचा प्रश्न. सविस्तर उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 3 पैकी केवळ 2च सोडवायचे. 16 गुण म्हणजे एक प्रश्न 8 गुणांच्यासाठी आहे. 1. मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. 2. निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा. 3. रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा. दीर्घ प्रश्न आहेत. सविस्तर उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. क्रमांक 1. मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. उत्तर. 1. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट केली. वस्तूवरील एकूण खर्च म्हणजे वस्तूची किंमत गुणिले वस्तूची मागणी म्हणजे नगसंख्या होय. या पद्धतीत एखाद्या वस्तूच्या मूळ किमतीला वस्तूवर होणारा मूळ एकूण खर्च आणि एखाद्या वस्तूच्या बदललेल्या किमतीमुळे बदललेल्या एकूण खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजली जाते. ही पद्धत पुढील कोष्टकाद्वारे स्पष्ट करता येते. एक तक्ता आहे. यामध्ये रकाने पाहूया. वस्तू किंमत दिली आहे रुपयामध्ये, मागणी आहे नग प्रतिदिन, एकूण खर्च रुपयामध्ये आणि मागणीची लवचिकता. वस्तू आहेत अ, ब आणि क. अ वस्तूची किंमत 10, 20, ब आ वस्तूची 30, 40, ईची 50, 60 अशी आणि त्याप्रमाणे मागणी आहे. किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. हा मागणीचा नियम इथे आहे. अ वस्तूची किंमत 10 रुपये होती, ती 10 वरून 20 झाली. मागणी 6 वरून 5 झाली. अशा वेळेला एकूण खर्च 60 वरून 100 रुपये झालेला आहे. म्हणजे किंमत वाढली तर खर्चही वाढला. आणि उलट अर्थ जर केला आपण, उलट विश्लेषण, 20 रुपये किंमत होती, 10 रुपये झाली, त्यावेळेला म्हणजे किंमत कमी झाली तर खर्चसुद्धा 100 वरून 60 झाला, कमी झाला. म्हणजेच किंमत आणि एकूण बदललेला खर्च यांचा संबंध कसा आहे? सम. म्हणून एकापेक्षा कमी लवचिक मागणी. आता दुसऱ्या रकान्यामध्ये पाहूया. आ वस्तूची इथे किंमत वाढली काय किंवा किंमत कमी झाली काय? खर्च एकूण कायम आहे 120 120 म्हणून लवचिकता 1 आहे. एकक लवचिकता म्हणतात. ई वस्तू पाहूया. इथे किंमत वाढली तर खर्च कमी झाला 60 वरून 60 आणि इथे किंमत कमी झाली तर खर्च 60 वरून 100 झाला. म्हणजेच वस्तूची किंमत आणि एकूण खर्चात व्यस्त संबंध म्हणजे लवचिकता एकापेक्षा जास्त लवचिकता आहे. आता ह्याचं विश्लेषण लिहावं लागेल. कमी लवचिक मागणी याचं विश्लेषण लिहावं लागेल. पाहूया आपण आता कमी लवचिक मागणीचं. जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे वस्तूवर केला जाणारा एकूण खर्चही कमी होतो किंवा याउलट जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे वस्तूवर केला जाणारा एकूण खर्चही जास्त होतो तेव्हा त्या मागणीस कमी लवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ वरील कोष्टकात जेव्हा अ या वस्तूची किंमत 20 पासून 10 पर्यंत कमी होते तेव्हा अ वस्तूवर केला जाणारा एकूण खर्चही 100 पासून 60 पर्यंत कमी होतो. तसेच या उलट अ वस्तूची किंमत 10 पासून 20 पर्यंत वाढते तेव्हा अ वस्तूवर खर्च केला जाणारा एकूण खर्चही 60 पासून 100 पर्यंत वाढतो. कमी लवचिक मागणीत वस्तूची किंमत आणि वस्तूवरील एकूण खर्च यात समसंबंध असतो. हे लक्षात ठेवा, समसंबंध. तिसरा मुद्दा आहे एकक लवचिक मागणी. जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे किंवा जास्त झाल्यामुळे वस्तूवर केल्या जाणाऱ्या एकूण खर्चात बदल होत नाही म्हणजेच एकूण खर्च स्थिर राहतो तेव्हा त्या मागणीस एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ वरील कोष्टकात जेव्हा आ वस्तूची किंमत 40 पासून 30 पर्यंत कमी होते तेव्हा आ वस्तूवर केला जाणारा खर्च 120 रुपये एवढा स्थिर राहतो. तसेच याउलट आ वस्तूची किंमत 30 रुपये पासून
₹40 वाढते तेव्हा आ वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च 120 एवढा स्थिर राहतो. 4. जास्त लवचिक मागणी. जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे वस्तूवर केला जाणारा खर्च वाढतो किंवा याउलट जेव्हा वस्तूची किंमत जास्त झाल्यामुळे वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च कमी होतो तेव्हा त्या मागणीत जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ वरील कोष्टकात जेव्हा ई या वस्तूची किंमत 60 पासून 50 पर्यंत कमी होते तेव्हा ई या वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च 60 पासून 100 पर्यंत वाढतो. तसेच या उलट ई वस्तूची किंमत 50 पासून 60 पर्यंत वाढते तेव्हा ई या वस्तूवर केला जाणारा एकूण खर्च 100 पासून 60 रुपयापर्यंत कमी होतो. जास्त लवचिक मागणीत वस्तूची किंमत आणि वस्तूवरील एकूण खर्च यात व्यस्त संबंध असतो. प्रश्न क्रमांक आहे 2. निर्देशांकाच्या पायऱ्या स्पष्ट करायच्या आहेत रचनेच्या. निर्देशांकाची रचना. निर्देशांकाच्या रचनेत खालील पायऱ्यांचा समावेश होतो. 1. किंमत निर्देशांकाचा हेतू. निर्देशांक तयार करण्यासाठी असणारा बाह्यभाग, त्याची व्याप्ती, तसेच कोणता बदल मोजावयाचा आहे याचा स्पष्ट फलदायी निर्णय घेतला पाहिजे. 2. दुसरी पायरी मूळ वर्षाची निवड. मूळ वर्षाला संदर्भ वर्ष असेही म्हणतात. हे असे वर्ष आहे ज्यात तुलना केली जाते. मूळ वर्ष हे सर्वसाधारण असावे, जसे की ते वर्ष नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादींनी मुक्त असावे. मूळ वर्ष अतिशय मागचे नसावे. 3. वस्तूची निवड. निर्देशांकाच्या रचनेमध्ये निवड केलेल्या वस्तूंचा नमुना निवडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ किंमत निर्देशांकाच्या निर्मितीमध्ये प्रत्येक वस्तूचा समावेश करणे अशक्य आहे. निवडल्या जाणाऱ्या वस्तूंनी लोकांच्या अभिरुची, सवयी आणि चालीरीतींचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. याशिवाय चांगले परिणाम देण्यासाठी केवळ प्रमाणित वस्तूंचा समावेश केला पाहिजे. 4. वस्तूंच्या किमतीची निवड. निवडलेल्या वस्तूंच्या किमती एकाच बाजारात दुकान परत्वे व स्थान परत्वे बदलण्याची शक्यता असते. म्हणूनच किमतीचे दरपत्रक निपक्षपातीपणे चांगल्या दुकानातून मिळवणे योग्य असते. अचूकता राखण्यासाठी प्रातिनिधिक स्थळे व व्यक्तींची निवड करणे गरजेचे असते. 5. योग्य सरासरीची निवड. निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो, कारण तुलनात्मकदृष्ट्या त्यांची गणना करणे सोपे असते. 6. योग्य भाराची निवड करणे. निर्देशांकाच्या निर्मितीत वेगवेगळ्या वस्तूंच्या भारांना विशेष महत्त्व असते. भारांश 2 प्रकारचे असतात. संख्यात्मक भार म्हणजे क्यू, मूल्य भार P/Q. सर्व वस्तूंना समान महत्त्व नसल्यामुळे विशिष्ट भाराने अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. 7. योग्य सूत्रांची निवड. निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी अनेक सूत्रांचा वापर केला जातो. त्यापैकी योग्य सूत्रांची निवड केली जाते. योग्य सूत्रांची निवड ही निर्देशांकाचा हेतू आणि आकडेवारीची उपलब्धता यांच्यावर अवलंबून असते. 3रा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये. दीर्घोत्तरी प्रश्न 8 गुणांचा. क्रमांक 1. चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. रिझर्व्ह बँकेकडे ₹1 व नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्माण करता येतात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जातात. 2रं वैशिष्ट्य सरकारची बँक. 2रं कार्य. रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकारचे सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम पाहते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते, पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सल्ला देते. क्रमांक 3चं कार्य बँकांची बँक. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीवर किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. 4. परकीय चलनसाठ्यांचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलनसाठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे,
स्थिरता निश्चित करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते. 5. पतपैशाचे नियंत्रण. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण केले जाते. संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर जसे रोकड निधीचे गुणोत्तर CRR व संविधानिक रोखतेचे गुणोत्तर SLR इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पतनियंत्रणामध्ये कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा समावेश होतो. 6. आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करते. 7. विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढवणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कामे करते. 8. इतर कार्ये. रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.